अगं ढमे, घाबरवलंस की मला. अहो मोकल काकू मोकल काकू मोकल काकू. काय काय झालं काय तुला? अहो आज मी जाम म्हणजे जाम खुश असाय. काय झालं? मला डिस्चार्ज देत आहेत? अहो त्यापेक्षा भारी बातमी असाय. अगं कसली लहान मुलासारखी थट्टा करतेस? सांग ना नक्की काय झालंय. तुमका कोणतरी भेटूक येणारा. मला? कोण बरं? ए बाई, माझ्या भजनी मंडळाच्या बायकांना बोलवू नकोस हं, नाहीतर ते पेटी आणि तबला घेऊन इथं येतील आणि विठ्ठल 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 भजन करत बसतील. अगं ते हॉस्पिटल आहे. अहो नाही हो काकू. हा मग लाफ्टर क्लब वाल्यांना तर अजिबात बोलवू नकोस, नाहीतर हसून 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 मला वेळ लावतील. अहो नाही काकू. हा कळलं. हेतल आणि अंकिता त्या जोडगोळीचं नाव सुद्धा घेऊ नकोस, आणि ती येऊच केऊच माझं डोकं खाईल. अहो नाही हो काकू, तुम्ही शांत राहा. यापैकी कोणीच नाही. मग कोण? सांग बाई पटकन काय ते. आता सांगून टाकलं तर मग हे कसली मजा. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा. डॉक्टर, आम्ही प्रॉपर्टी सुद्धा नाकारली आहे. आता आम्ही आमच्या आईचे अंत्यसंस्कार करू शकतो ना? बॉडी मिळेल ना आम्हाला आमच्या आईची? तुम्ही या तर माझ्यासोबत आतमध्ये, मग आपण बोलू सविस्तर या विषयावर. हां, रिलॅक्स, मी समजू शकतो. सांग ना सरस्वती, कोण येणार आहे भेटायला? या या प्लीज. आई, आई तू इथे कशी? दादा सॉरी. आमका खोटं बोलून तुमका हाय बोलवायला लागला, पण आमचा हेतू खराच खूप चांगला होता. माणूस असताना आपल्याला त्याची किंमत कळली पाहिजे. आता एकदा निघून गेला ना, मग हे आपल्याकडे किती पण पैसे असले ना तरी त्याचा काय फायदा होत नाही. माका खरंच माफ करा. तुमच्या मनात तुमच्या आईचं स्थान परत मिळवण्यासाठी आणि आई आणि मुलाच्या नात्यातली दरी मिटवण्यासाठी माका या सगळ्या करूक लागला दादा. आणि तुमका माहितीये, माझी आई नेहमी म्हणायची, खोटं बोलून कोणाचा भला होणार असत ना तर मग त्या खोटं वाईट नसता. आई नसणं ह्या काय असताना ता मी अनुभवलाय, आणि ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून मी हा सगळा घडवून आणला. आई, आई चुकलो ग आम्ही, माफ करा मला. हो आई, आई आमच्या डोळ्यावर आम्ही लालचीपणाची पट्टी बांधली होती. आई, पैशांपुढे आम्हाला आमचा देश, आमची माणसं, आमचा परिवार, घर, आमची आई काहीच दिसत नव्हतं. आई, आम्हाला माफ कर ना आई. आई माफ करा मला. आई, प्रभात, आम्ही आई, आई. का लाभरायला तरी तुम्ही?
माझा तर खरंच विश्वासच बसत नाहीये. मी स्वप्नात तर नाहीये ना? नाही नाही आई. तुम्ही तुम्ही खरंच आलात माझ्या समोर? हो आई. होय. होय काकू, या स्वप्न नाही, खराच तुमची मुलं इली आहेत. आई आम्हाला माफ कर. इतकी वर्ष तुला इथे एकटीला सोडून आम्ही लांब राहिलो. आता या आजारपणात सुद्धा तुझी सोबत करायला आम्ही इथे नव्हतो ग. आई, लहानपणी आमच्या चुका पदरात घ्यायचीच की नाही? आता फक्त एक ही चूक पदरात घे आई. आम्ही खरंच खूप चुकलो, पण वेळीच या मुलीने आमचे डोळे उघडले. नाहीतर आम्ही तुला कायमचं गमावलं असतं आई. आई तुला आम्ही इथे एकटीला सोडून गेलो ही नक्कीच चूक झाली आमची. पण त्यानंतर सुद्धा तुझी विचारपूस केली नाही ही सगळ्यात मोठी चूक झाली. आई आई आम्हाला माफ करशील ना ग? पोरानं, मुलं कितीही चुकली तरी आईच्या काळजात त्या चुकांसाठी एक वेगळा कोपरा असतो. त्यात त्या चुका टाकून तो कप्पा कधीच उघडत नाही रे. अरे तिचं मूल तिचं सर्वस्व असतं. त्यांच्यासाठी लाख चुका माफ असत. आई पण काय रे, माझ्या आजारपणाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही असे अचानक कसे काय आलात? या सरस्वतीने आम्हाला इथे बोलावलं. तिनेच आमचा कॉन्टॅक्ट नंबर शोधून आम्हाला संपर्क केला. सॉरी, मी तुमका खोटं बोलून हैसर घेऊन येले. खोटं बोलून म्हणजे? राहू दे ना, ते काही महत्वाचं नाहीये. आता तुमची मुलं इथे आली आहेत तर सोडून द्या तो विषय. आम्ही तुला दोष देत नाही आणि देणारही नाही. तू जे काही केलं ते चांगलंच केलंस. तू जर असं केलं नसतंस तर आम्ही कदाचित इथे आलो नसतो. तू तसं केलं म्हणून आम्ही इथे आलो आणि म्हणून आम्हाला आमच्या आईबद्दल कळलं. आमच्या प्रोफेशन मध्ये आंधळे झालो होतो का आम्ही? आईचे संस्कार विसरून फक्त पैशा मागे धावत होतो. आई माफ कर का आम्हाला? आई खरंच आम्हाला माफ कर. हाय. हॅलो. सर, हॅलो. हे डॉक्टर शुभंकर, माझे बाबा, यांनीच तुमका पहिला फोन केलेला. हॅलो डॉक्टर. हॅलो. थँक्यू. तुम्ही आणि तुमच्या मुलीमुळे आम्ही आईला भेटू शकलो. अरे थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. कसं असतं ना, आपले प्रेमाचे मायेचे दोन शब्द एवढं काम करून जातात ना की मोठमोठी औषधं सुद्धा नाही करू शकत. शेवटी आई एकच असते. आई जवळ असते तेव्हा तिची किंमत नाही कळत आपल्याला, पण जेव्हा ती आपल्यापासून दूर जाते ना तेव्हा आई जवळ असणं म्हणजे काय हे समजतं. खरं आहे तुमचं डॉक्टर. आम्हाला पटलंय सगळं. डॉक्टर, आमच्या आईची ट्रीटमेंट कशी सुरू आहे? कधी बरी होईल ती? ट्रीटमेंटला रिस्पॉन्स तर चांगला आहे आणि आता तुम्ही आले आहात ना, त्या बऱ्या झाल्या म्हणून समजा. कारण त्यांचं मूळ औषध त्यांच्या सोबत आहे. तुम्ही लवकरात लवकर त्यांना घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. विशाल सर, तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं. कोणी बोलवलंय म्हणाला? तुमच्या आईने, सौदामिनी मॅडमनी तुम्हाला बोलवलं. मग सौदामिनी दंडवते म्हणायचं. आई नाही.
ती आई नाहीये माझी. चला. ओके सर. गुड मॉर्निंग विशाल सर. गुड मॉर्निंग. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही हॉस्पिटलचे ओनर आहात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो डॉक्टर विशाल, हॅलो. तुम्हाला कसली गरज लागली तर मला सांगा, मी लगेच हजर होईल. येस डॉक्टर, थँक्यू. मी सांगतो. गुड मॉर्निंग डॉक्टर विशाल सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. बी सीटेड ती खुर्ची. हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग. विशाल तू पहिला शांत हो. बस इथे. हे पाणी पी. पाणी पी. पाणी नकोय मला. आज तुझ्यामुळे सगळे लोक मला फुकटचा सन्मान देत आहेत. मला बघून उठून उभे राहतात. ती नर्स आली होती मला बोलवण्यासाठी. मला म्हणाली, विशाल सर तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं. नकोय मला तुझ्या नावाचं बिरुद. सौदामिनी दंडवते मला नाही आवडत. हा मान नकोय मला. तुला माहिती नाही हे सगळं मला नाही आवडत, तरी मुद्दामून केलंस ना तू. काय वागलीस असं? बोल ना. विशाल मला खरंच माफ कर. अरे मला कोणाला काहीच सांगायचं नव्हतं, पण तुझा असा अपमान होता ना, मला सहन नव्हता होत. शेवटी आईचं काळीज आहे ना माझं. हे बघ, माझा कितीही अपमान झाला ना मी सहन करेन, पण मी तुझा अपमान सहन करू शकणार नाही. कधीच नाही. पण आज जे काही झालं ते अगदी योग्य झालं. सरस्वती कायम म्हणायची, कधी ना कधीतरी ही गोष्ट सगळ्यांसमोर येणारच. तू माझी आई आहेस ही गोष्ट आज सगळ्यांसमोर आली ना, ते उत्तम झालं. पण आता लोकांना प्रश्न पडते की तुझं आणि माझं हे नातं असून सुद्धा आपण एकत्र का नाही आहोत? मी तुला आई म्हणून का हाक मारत नाही? तुझ्यात आणि माझ्यात का वैर आहे? या सगळ्या गोष्टी हळूहळू लोकांना कळतील आणि पर्यायाने तू सुद्धा. आणि मला जर का कोणी विचारलं ना, तर मी सगळं खरं सांगून टाकणार. तू कशी मला आणि माझ्या बाबांना स्वतःच्या स्वार्थापोटी सोडून गेलीस. बाबांनी मला सांभाळण्यासाठी जी आया ठेवली होती तिने मला लहानाचं मोठं केलं. तिने मला तिचे संस्कार दिले, मला शिक्षण दिलं त्या बाईने. ती माझी खरी आई आहे, तू नाहीस. काय मग सौदामिनी दंडवते, हा तुमचा खरा चेहरा लोकांसमोर आल्यानंतर तुम्ही काय करणार? माझं काय, आय एम लाईक एन ओपन बुक. मी क्लिअर आहे. तुमचं काय, प्रत्येक वेळेला तू लोकांचा हिशोब करतेस ना. आता तुझ्या कर्माचा हिशोब होणार आणि तो होणारच, व्याजा सकट. ए आगाऊ, डॅम्बिस, शातीर, मास्टर माइंड, जी काही विशेषण आहेत ना सगळी तुझ्यासाठीच बनवली आहेत ग बय. काय गेम खेळतेस तू, खरंच मानलं पाहिजे तुला. म्हणजे एका कोपऱ्यातल्या खेडेगावातनं एखाद्या फाटक्या घरातनं आलेली तू इथे मुंबईत येऊन काय काय दिवे लावले असतील हे जर कोणाला कळलं ना, विश्वास नाही बसणार. म्हणून तू विशालच्या मागे मागे करत होतीस काय? काय गेम खेळतेस तू. म्हणजे खूप पुढचा विचार करतेस ग. दूरदृष्टी चांगली आहे तुझी.
इराची आई, मी जरी एका खेडेगावातल्या फाटक्या कोपऱ्यातल्या घरातली मुलगी असली ना, तरी मी स्वार्थीपणाने कोणाक त्रास दिला नाही हा, की कोणाच्या जीवावर उठले नाही. तर कॉन्ट्रॅक्टर तुमचा असा. अहो, आम्ही कोकणातली माणसं, साधी भोळी. आमचं काम भला की आम्ही भला. पण आमका जर कोणी नडला तर त्याका नारळासारखा फोडला. उगाच हलक्यात घेऊ नका आमका. ये भिकारडे, हे तुझी जीभ ना जरा जास्त चुरचुर करायला लागली. दिसते तशी नाही आहेस ना तू. खाली मुंडीन पाताळ धुंडी आहेस तू पक्की. विशाल सौदामिनीचा मुलगा आहे हे तुला आधीच माहिती होतं ना, म्हणून तू त्याच्या इतकं मागे मागे करत होतीस. हा, खरं बोल. स्वार्थ बघून माणसं जोडणं ही तुमची सवय आहे. ये, तू आधीच त्याची सगळी माहिती काढली होतीस आणि मोठा मासा गळाला लागतोय म्हटल्यानंतर त्याला आधीच ताब्यात केलंस, हो ना? इराजे, माझ्या आईन माका एक गोष्ट चांगली शिकवली. आजूबाजूची कुत्री किती पण भुंकली ना, तरी हत्ती त्याचा राजासारखा चालणं कधी सोडत नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूची निरर्थक माणसं किती पण बडबड 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 करत राहिली ना, तर मग आपण एक मंत्र जपायचा, ओम दुर्लक्षाय नमः, आणि दुर्लक्ष करायचं. म्हणजे मी निरर्थक बडबड करते असं म्हणायचंय तुला? हो, असा कधी बोललोय मी तुमचं नाव घेतला काय? नाही हो इराची आई, पण तुमच्या डोक्यात जरा शांतता हवी असत ना, मग तुम्ही हा मंत्र जपा. ट्राय तर करून बघा. भयो, ए भयो, हा भयो. अरे हिला काय झालं? ही का निघून गेली? आता त्यांची पर्स हरवली आहे, त्याच गडबडीत होत्या त्या. अच्छा बरं भयो, एक गुड न्यूज आहे. काय? बाहेर ये, बाहेर ये. अगं मोकल काकूंची मुलं त्यांना अमेरिकेला घेऊन जात आहेत. काय काय सांगतास बाबा? खरंच? तेव्हा आता पावलाच रे. मी आता त्यांना उद्याच डिस्चार्ज देतो. म्हणजे कसं ना, आपल्या मुलांबरोबर राहतील ना, तर हेल्दी पण राहतील आणि खुश पण राहतील. या खरा बाबा. भयो, या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. आम्ही कुणी हा विचार सुद्धा केला नसता. भयो बाळा, तुझ्यात एक हळवी आणि दयाळू मुलगी आहे. सगळ्यांचा विचार करण्याची, चांगलं माणूस असण्याची जी खासियत आहे ना, ती एक दिवस तुला खूप छान डॉक्टर बनवणार आहे. आणि मी बोललो होतो ना, तू जरी हे सगळं खोटं बोलत असलीस तरी त्याचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे. हे सगळं तुझ्या इनिशिएटिव्हमुळे झालं. आणि आता बघ, एका आईची आणि तिच्या मुलांची भेट घडवून आणलीस तू, ती सुद्धा कायमची. त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं. भयो, भारतीने निर्माण केलेला हिरा आहेस तू. एक बाप म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे. मोठी हो. माझा मुलगा आहे तो, आणि DND हॉस्पिटलचा होणारा मालक आहे तो. विशाल सर, तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं. गुड मॉर्निंग विशाल सर. गुड मॉर्निंग. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही हॉस्पिटलचे ओनर आहात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. विशाल, विशाल, ओ माय गॉड बेबी, कसला भारी आहेस तू. काय काय करतेस या? अरे पण तुम्हाला सांगितलं का नाही की तू सौदामिनी मॅडमचा मुलगा आहेस? दिस इज सो अमेझिंग. म्हणजे एक मिनिट, तू टेक्निकली DND मेडिकल हॉस्पिटलचा ओनर आहेस. ओ माय गॉड, दिस इज सो गुड. सांगितलं का नाही मला? मीरा प्लीज. अरे ओके ओके फाईन, ठीक आहे, रिलॅक्स, चिल. विशाल, कुठलीही फॅमिली परफेक्ट नसते. सगळ्या फॅमिलीजमध्ये काही ना काहीतरी इश्यूज असतात आणि आपल्याला समोरच्या माणसाला त्याच्या फ्लॉज सोबत एक्सेप्ट करायचं असतं.
कारण समोरचा माणूस सुद्धा परफेक्ट नसतो. आता माझंच एक्झाम्पल घे ना. बघ, माझ्या पेरेंट्सचं आधी लव्ह मॅरेज होतं, त्यानंतर त्यांचा डिवोर्स झाला आणि आता एकत्र राहतात, मला को पेरेंट करतायत. सो इट्स ओके. कुठेतरी कधीतरी आयुष्यामध्ये थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं. एनिवे, मी माझं काय सांगते, तू तुझी स्टोरी सांग ना. इरा, माझी स्टोरी जाणून घ्यायचा तुला काही अधिकार नाही, कळलं? चल निघ इथून. अरे का? आता माझी मदर इन लॉ कोण आहे हे मला माहित पडलंय. सो एक मिनिट, म्हणजे डीन सर तुझे बाबा आहेत का? व्हॉट रमेश, तुला वेळ लागले का? काय वाटेल ते बडबडतेस तू? आत्ताच्या आत्ता चालती होय तू. इरा, प्लीज लिव्ह दिस प्लेस राईट नाव. प्लीज लिव्ह दिस अरे रूम, पण प्लीज. का? आता तू माझ्या लाईफचा पार्ट आहेस ना, मग तुझी पर्सनल लाईफ. इरा, तू माझ्या आयुष्यात दूर दूर पर्यंत नाहीयेस, त्यामुळे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. चल निघ. इरा, प्लीज लिव्ह दिस रूम, प्लीज. जा. फाईन, जाते मी. ही बाई का सारखी सारखी फोन करतेय? असली चिवट आहे, इतका इन्सल्ट केला तरी हिला फरक पडत नाहीये. तुला कळत नाही का मी फोन कट करते ते? मला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? मॅडम, ते औषधांच्या पेमेंट बद्दल जरा बोलायचं होतं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? पेमेंट 1 महिन्यानंतरच होणार. नाही मॅडम, तुम्ही रागावू नका अशा. हे बघा, मला माहिती आहे आज जे काही झालं ना ते खरंच खूप शॉकिंग होतं. पण तुम्हाला खरं सांगू का, विशाल तुमचा मुलगा आहे हे कळल्यानंतर मला तर कमालीचा आनंद झालाय. म्हणजे मी उगाच आरोप करत होते त्याच्यावर, गैरसमज झाला होता माझा जरा. हो, बरं झालं तूच मला आठवण करून दिलीस. आता तुझा गैरसमज मी दूर करते. म्हणजे म्हणजे तुझे पैसे 1 महिन्याच्या आधी मिळणार नाहीच, पण तुझं काम कसं बंद करते ना ते तू बघच. व्हॉट? हे बघा, तुम्ही हे असं काही. आवाज खाली. हे बघा, तुमचा मुलगा तुमच्यावर नाराज आहे हे माहिती आहे मला, पण जर मी तुम्हाला तुमचा मुलगा मिळवून दिला तर? तू या सौदामिनीला लालच देतेस काय? अगं, तुझ्यासारख्या 56 मी माझ्या खिशात घेऊन फिरते. स्वतःची लायकी बघायची आणि मग पुढ्या सोडायच्या. ठेव फोन. नॉनसेन्स. काय बाई आहे ही, एवढा कसला माज आहे हिला? माझ्यासारख्या 56 गौतमी घेऊन फिरते काय? आता तू बघ. नाही, मी एकटीने तुझं जिणं हराम केलं ना, नावाची गौतमी नाही. सरस्वतीला फोन करू का कोणास ठाऊक, पण आज तिच्यासोबत खूप बोलावं असं वाटतंय मला. विशाल सर बरे असतले ना? बोलू काय त्यांच्या वांगडा? फोन करू काय त्यांका? हा.
number you have dialed is currently busy. The number you have dialed is currently busy. The number you have dialed is currently busy. तू माझ्या आयुष्यात दूर दूर पर्यंत नाहीयेस, त्यामुळे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. हिरा, झोपली नाहीस अजून? नाही. का, काय झालं? आणि असं तोंड फुगवून का बसलीये? विशालशी काही भांडण झालं का फोनवर? फोनवर नाही, समोरासमोर. म्हणजे? अगं मी आता त्याच्या घरी गेलेले तर तो मला ओरडला, चक्क हकलून दिलं. मूर्ख आहेस का तू? तू आता एवढ्या रात्री कशाला गेली होती त्याच्या घरी? मम्मा, मी त्याला कॉंग्रॅट्स करायला गेलेले कारण तो सौदामिनी मॅमचा मुलगा आहे. हिरा, कॉंग्रॅच्युलेशन करण्याची ही वेळ आहे का? बरोबर आहे, त्याचं ओरडायलाच पाहिजे. तू माझी मम्मा त्याची मम्मा आहेस, तू त्याची बाजू काय घेतेस? तू वागतेसच तशी, मग काय करू मी? मम्मा प्लीज, आता माझ्या जखमीवर मीठ चोळू नकोस हा. मीठ नाही चोळायला आली आहे, बर्फ लावायला आली. बर्फ? आता काहीही झालं ना तरी मी तुला विशाल मिळवून देणारच. डिग्री झाली की लगेच तुमचं लग्न लावून देणार मी. पण लग्न करायचं, नुसतं अफेअर नाही करायचं. कारण जर तुमचं लग्न झालं तरच मला फायदा होणार आहे. अगं पण विशालचं माझ्यासोबत लग्न होण्याने तुझा काय फायदा आहे? अगं वेडे, माझा संपूर्ण बिझनेस हॉस्पिटलमध्ये ना. मग जर तुझं त्याच्याशी लग्न झालं तर मला बिझनेस करायला अजून सोपं जाईल, हो की नाही? अरे हा तर विचार मी केलाच नाही. जर तुला विशाल हवा असेल तर सध्या जरा त्याच्यापासून लांब राहायचं आणि त्या सौदामिनीच्या गुड बुक्स मध्ये राहायचं. एकदा का तिला पटवलं ना की तिचा मुलगा तुझ्या खिशात आलाच म्हणून समज. आता तुझी मम्मा एक एक असा पत्ता उघडेल ना की अख्खं हॉस्पिटल आपल्या तालावर नाचायला लागेल. नाही तुला त्या हॉस्पिटलची मालकीण बनवली ना तर नावाची गौतमी नाही मी. मग आपण माय लेकी मिळून अख्ख्या साम्राज्यावर राज्य करू. आता बघ विशाल, तुला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही, कधीच नाही. गावाच्या मनात रानावना त्याच्या
देवा, तुझ्या कृपेने सगळा नीट झाला. तुझी कृपा सदैव सगळ्यांवर रवान दे.